नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे ना प्रमोशन शूट करायचं होतं म्हणून माझ्या फ्रेंडच्या घरी आले होते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की प्रमोशन शूट करताना म्हणजे पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स मी घेत होते, त्यामुळे सारखं चुकत होतं, सारखं आम्ही बोलत होतं. नंतर अजून एक माझी फ्रेंड आली, तिला म्हणलं तुला व्हिडिओमध्ये घेते, पण सगळ्या लाजणाऱ्या आहेत. म्हणजे ती पण रील स्टार आहे ॲक्च्युली, पण सगळ्याला असतात. नंतर आहे ना माझी फ्रेंड म्हणली चला आपण बिर्याणी करूया, व्हेज बिर्याणी. त्यासाठी आम्ही इथे छोटासा भाजीपाला म्हणजे थोडंफार नव्हतं ते सामान घ्यायला आलो होतो. इथे टरबूज वगैरे बघू शकतात किती खराब व्हायला लागलं आहे. या सीझनमध्ये खरंच टरबूज वगैरे घ्यायचं नाही. आता उन्हाळा जवळजवळ संपत आला आहे, फक्त थोडे 15-20 दिवस राहिले आहे. जून महिन्यापासून तर काय पावसाळा सुरू होतो 1 जूनपासून. आता पावसाळा, उन्हाळा, हिवाळा सगळं सोबतच आहे, तसं काही सांगता येत नाही. का पाऊस येईल, कधी ऊन येईल, कधी थंडी लागेल, हे काही सांगता येत नाही. तर इथे ना वांगे वगैरे नाही घ्यायचे होते, हे बाकीचे वाटाणा वगैरे घ्यायचं होतं जे बिर्याणीसाठी लागतं. व्हेज बिर्याणी बरं का, आम्ही कोणीच नॉनव्हेज खात नाही, व्हेज बिर्याणी सगळ्यांनी खातो. तर इथे हे फ्लावर वगैरे पण घ्यायचं होतं. कांदे वगैरे पण घरीच आहे, तर अर्ध सामान जवळजवळ घरीच आहे. थोडंफारच घ्यायचं होतं, मग तेच आता इथे घेत आहे आम्ही. पहिल्यांदा मी इथे राहायला होते तेव्हा आम्ही सारखं काही ना काही असं करायचो, काही ना काही सारखं मी माझ्या फ्रेंडच्या घरीच पडलेलं असायचे. कारण मला भारी वाटतं इकडंच, आमच्या घरापेक्षा इकडे कुठे पण फिरायला वगैरे मला भारी वाटतं थोडंसं. तर इथे आता बिलिंग करत आहे. आज ॲक्च्युली वेगळा बेत करायचा होता. आमच्या दोघींचे बड्डे पण आहे ना एका दिवसाआड एक आहे. तर एका दिवसा नाही, म्हणजे आदल्या दिवशी तिचा आहे आणि दुसऱ्या दिवशी माझा असं पण बड्डे आहे. त्यामुळे तेव्हा पण प्लॅनिंग थोडंफार करायचं होतं, पण सगळं फ्लॉप झालं. काय सांगते तुम्हालाच नंतर सांगते, उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते. आणि आता इथून पुढे रोज डेली ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. तर ही माझी फ्रेंड आली होती, चला म्हणलं ना एक व्हिडिओ शूट करूया काहीतरी वेगळा. मग तेच व्हिडिओ शूट, आणि ती म्हणली की मला असं घेऊ नका, तसं घेऊ नका, काय सगळं चालू. नंतर त्यांना म्हणलं चला आयफोनमध्ये छान गोरे येतात, मग आम्ही दोघी येणार तिकडून, तृप्तीताई आम्हाला पाणी वगैरे देणार, असं काहीतरी वेगळं कॉमेडी हा रील होता. इंस्टाग्रामला तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच. आणि शूट करायला कोण नसलं की त्यांचं मी आणि आमचं तुम्ही असं शूट केलं आहे आम्ही. बऱ्यापैकी चांगला झाला आहे, पण रात्रीचा व्हिडिओ शूट केला नाही हा, त्यामुळे डोळे वगैरे थोडंसं आयफोनमध्ये असे वेगळे दिसतात. कसं काय माहिती, माझ्याच फोनला ही सिस्टीम आहे का दुसऱ्या कोणाच्या फोनला पण आहे, पण असे वेगळे डोळे दिसतात थोडेसे आयफोनमध्ये. आणि अशा फ्रेंड वगैरे ना जास्त दिवसातून भेटला की रील्स वगैरे काढणं काही होतच आहे. आणि अजून पण आमचं भरपूर प्लॅनिंग आहे की ह्या रील्स काढू, त्या रील्स काढू. आता कधी पॉसिबल आहे तर काय माहिती ह्या रील्स वगैरे काढणं, पण लवकरच आमच्या तिघींच्या चौघींच्या रील्स तुमच्यापर्यंत छान पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तृप्तीच्या आणि माझ्या रील्स तर तुम्ही खूप जास्त प्रेम दिलंच, खरंच थँक्यू सो मच. एक रील्स तर 23-24 हजार लोकांनी पाहिले, खरंच खूप थँक्यू सो मच. नंतर मग ती माझी फ्रेंड आहे ती गेली आणि मग म्हणले चला आता बिर्याणी करूयात आपण, व्हेज बिर्याणी. त्यासाठी थोडीफार मदत मी कटिंग वगैरे करून घेतली, कारण माझ्या फ्रेंडच्या हातचीच बिर्याणी मला आवडती जरा जास्तच. ॲक्च्युली बिर्याणी हा प्रकारच मला खूप जास्त आवडतं, पुलाव भातापेक्षा वगैरे मला ना बिर्याणी खरंच खूप जास्त आवडते. आणि असं वेगवेगळ्या कलर्समध्ये केली ना तर मग ती तर पाहायला पण खूप छान वाटते आणि खायला तर काही भारी वाटते. मी जवळजवळ सकाळपासून इथे आहे, तरी पण मला कोणी विचारलं नाही की तू का राहते इकडे तिकडे, कारण तेवढे आम्ही क्लोज, आमची फॅमिली आहेच, आम्हाला तेवढं क्लोजनेस आहे, त्यामुळे कोणी सगळे येऊन जाऊन राहतात छान असे. आज फक्त बेत होता बिर्याणी करायचा, कोशिंबीर वगैरे करायची होती, पण इथे चपात्या पण करत आहेत, भेंडीची भाजी पण थोडीशी करायची आहे, कारण मग मुलं पण आहेत छोटी, मग नुसती भातावर वगैरे नाही भागणार, त्यामुळे मग इथे चपात्या करत आहेत आम्ही. छान अशा टम्म फुगलेल्या चपात्या करून घेतल्या इथे. आणि ही शेगडी आहे ना, ही इलेक्ट्रिक शेगडी आहे, यावर तर सगळे भांडे चालतात, भाकरी पण होते त्यावर, चपात्या पण होतात. आणि हे कोशिंबीर केली होती, मला भूक लागली होती त्यामुळे मी कोशिंबीर वगैरे असंच खाऊन घेत होते. बिर्याणी बघा किती सुंदर झाली आहे ना, म्हणजे पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेन अशी बिर्याणी झाली आहे. आणि टेस्ट पण मस्त झाली होती, त्यातमध्ये वेगवेगळे मसाले, केचप वगैरे काय टाकलं होतं. आता ते ना मी रेसिपी मला शूट करायची होती ॲक्च्युली, पण मी खरंच विसरले. आता एवढ्यात काय झालं आहे ना की कुठेही जाईन तिथं ना मोबाईल घ्यायचं विसरते, मोबाईल नेला तरी पण शूट करायचं विसरते, किंवा मग शूट करायला आता एवढ्यामध्ये कंटाळा पण येतोय खूप जास्त. मग इथे खाता छान असं आमचं चपात्या वगैरे करणं चालू आहे. भाकरी पण 1-2 टाकायची होती, कारण माझ्या फ्रेंडचे सासू सासरे पण असतात ना, मग त्यांना भाकरी लागते कंपल्सरी. काही माणसांना गावाकडे खरंच अजून भाकरी कंपल्सरी लागतेच, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना भाकरी लागतेच, भाकरीशिवाय जमतच नाही. आणि आमच्या घरी पण तसंच आहे, माझे सासूबाई आहे ना त्यांना पण भाकरी लागते, पण त्या चपाती ॲडजस्ट करतात बरं का कधी, नाहीतर मग माझे दीर अजिबात चपाती वगैरे त्यांना चालत नाही, म्हणजे कधी कामाला जाताना वगैरे चपाती त्यांना लागते, नाहीतर मग त्यांना भाकरीच करावं लागते नेहमी.
तुमच्या घरी तुम्हाला चपाती आवडते की भाकरी आवडते हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्या घरी तर सगळ्यांना सगळं आवडतं. तरी ते चहा वगैरे सगळं मगाशी झालं होतं, त्यामुळे भूक काय जास्त नव्हतीच. मग इथे चपात्याच करायचं होतं थोडंफार. आणि इथे जेवण बघा रेडी आहे. कोशिंबीर आणि हा पुलाव भात हेच मला फक्त आवडलं, त्यामुळे हेच मी फक्त घेतलं. आणि अनुसाठी दूध चपाती इथे मी आता चारत आहे तिच्यासाठी, कारण तिला भात वगैरे ना थोडंसं नॉर्मल तिखट झाला होता आणि तिला तिखट तर अजिबात आवडत नाही. एवढ्यात तर काही तिखट जास्त खातच नाही आहे ती, त्यामुळे मग तिला इथे पुलाव भात थोडंसं 1-2 घास पुलाव भाताचे आणि मग इथे दूध चपाती चारत आहे. आणि पोरींचं तारक मेहता का उलटा चष्मा हे बघायचं काम चालू होतं. माझ्या फ्रेंडचं चाललं होतं इकडून तिकडून येणं, कारण अजून माझे तिचे मिस्टर वगैरे आले नव्हते, कारण सगळ्यांना जेवायला होतं. मग थोड्या वेळ बाहेर बसलं होतं. बघू शकता इथे चिचुंद्री का काहीतरी निघली होती आणि ती पूर्ण माझ्या पायाजवळ आली होती. पायाजवळून गेली तरी पण आम्हाला ती दिसली नाही. नंतर बघा मी घरी गेले, संध्याकाळी 12 वाजता जवळजवळ मी घरी गेले. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी आम्हाला ना हे 5 का 9 मुलं जेवायला घालायचे होते, कारण नवनाथाचे का कशाच तरी असतात, खंडोबाचे मला वाटते. मग त्यासाठी एवढी मोठी भाजी, चपात्या, वरण, भात आणि गोडमध्ये श्रीखंड आणला होता बाहेरून. हे सगळं स्वयंपाक मी आणि माझ्या सासूबाईंनी असं आम्ही बनवलं होतं दोघींनीच. आणि खूप जास्त स्वयंपाक बनवलं होतं, पण मुलं काही जास्त जेवत नाही, त्यामुळे स्वयंपाक भरपूर शिल्लक राहिला होता. आता मुलं वगैरे सगळे ना बाहेर तळी का काहीतरी उचलणं असतं, त्यामध्ये काहीतरी असतात वेगवेगळे प्रकार, मग तेच करत होते. त्यामुळे चला म्हणलं इथे ताटं वाढू या सगळ्या मुलांसाठी. नंतर आम्हाला पण जेवायचं होतं, कारण उशीर झाला होता, सकाळीच भरपूर उशीर झाला होता. मग आता इथे सगळ्या मुलांना मी छान असं वाढत आहे. वरण भात पहिल्यांदाच मुलांना जेवून आले होते, त्यामुळे सगळे म्हणले होते की खूप थोडं वाढा आम्हाला, कारण जेवून आलो आहे. तर 1-2 लग्नाचे निमंत्रण पण आले होते, कारण इकडे गावाकडे कसं असतं ना, घाणा बांगड्या वगैरे असेल ना तर ते निमंत्रण वगैरे देतात. मग घाणा बांगड्या उद्या मला बांगड्या भरायला पण जायचं आहे, पण मी नाही जाणार आहे, कारण सासूबाईंनाच लावते मी. जास्त ओळखीचं नसल्याच्या नंतर मी खरंच जात नाही कुठे, म्हणजे ओळखीची ती खूप जवळची फ्रेंड आहे माझी, पण आहे ना असं कुठं जायचं म्हणलं की मला खूप लाज पण वाटते आणि जाऊ पण वाटत नाही एवढ्यात मला कुठेच. तर इथे सगळ्यांना छान असं जेवण वाढलं आणि सगळे मुलं छान बसले होते. त्यांच्यासोबत रुखमाई किंवा मग बानू वगैरे म्हणू शकता तुम्ही, अनु पण बसली होती आणि खूप दिवसांनी असं हाताने खात होती. जेव्हापासून पाहायला लागले ना तेव्हापासून ती हातानेच खात नव्हती, म्हणजे खायलाच कंटाळा करत होती. त्यामुळे आज मी ती हाताने खाते, भारी वाटत होतं बघायला. आणि तिला फक्त श्रीखंड चपाती लागत होतं. हा जो 1 नंबरचा आहे ना पलीकडचा, तो माझ्या जावेचा मुलगा आहे, त्याला पण आणलं होतं, कारण मुलं थोडीफार कमी पडत होते. इकडे जास्त मुलांना वगैरे पाठवत नाही का काय माहिती, असं लोक थोडंसं कानकुसच करतात, कारण जवळचे असले तरी पण नाही पाठवत. त्यामुळे एवढी मुलं भेटले आणि बाहेर डीजे चालू होता, त्यामुळे मग तोच डीजे पाहत होतो आम्ही, कारण दंडवट वगैरे आमच्या इकडे ना भरपूर काय प्रकार असतात. त्यामध्ये अनुचं पाय पाहत होते ती, कारण ती रिलॅक्समध्ये बसली होती, नाही तर पायाला हात अजिबात लावू देत नाही ती. चला मग आजचा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक करा. भेटू मग उद्या. बाय.